आणि ही एक मूर्ख माणूस आम्हाला अशी कमेंट करतोय, अरे आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुझ्या दारात पण असं पडेल, त्यावेळेस तू काय करशील? ठेकाला माठक राहिल्याशिवाय चालत नाही व काय जैसं तैसं राहावं लागतं. गरीबाचा काळ राहिला नाही. बोळ्यानं राहून शिना गाळ पाचते ती सुट्टीत जावं लागते सरनात. बोळ्याचा काळ राहिला नाहीये. जैसल तैसं राहिलं तर इथं हुई ग तर खा ग बस ग बस सारखं. मग काय वरडत बसते का? आणि वरडून तुला काय मिळणार आहे? ग बसून काय मिळणार आहे? हा? ग बसून काय मिळणार आहे? सांगा की तुम्ही मला ग बसून काय मिळणार आहे? राग आल्यावर माणूस बोलणार आहे का नाही? माझ्या असं केलं तसं केलं एवढं पण बोलायचं नाही का? कायम अगं गप्प काय बस. पण कसं बोलून काय काय पण उपयोग? कुठपर्यंत 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 झाले की आता 16 17 18 19 वर्ष झाली. अजून कुठपर्यंत पाठीशी टाकायचं? तर काल आपल्या दारात लिंबू पडलं होतं, इतर तुम्हाला सांगितलंय. आणि कालच्यापासून घरात जरा आमच्या जरा काय म्हणतात तसं काम व्हायला लागलंय. कालच्यापासून तिला सांगतोय जरा व्यवस्थित राहा, त्याचं टेन्शन घेऊन काय होत नाही. पण तिचं काय ती ध्यानातलंच आहे नाही. अजून बी ती तिथं लिंबापाशीच बसली आहे. काय तिला झालंय काय तीच कळ नाही. तेव्हा ती गोरपाशीच बसली. सकाळपासून म्हणतोय स्वयंपाक कर, तर स्वयंपाक नाही काय नाही. लेकरं शाळेत गेलेत. आता हे जर टायमिंग झालं शाळेतनं तरी पण काय नाही. काय झालं का अशी येड्यागत का बसली इथं? धरून आणले का? हा? बसली आहे बघती त्या डब्याला ही. काय ते आता पोट भरून खायला द्यायचं आहे का? ते इकडे बघून बघा ही कसं झालंय, किती डोकं चालतंय. शिल्ल नाही अजून. राहू दे, त्याला हात लावू नको. थांबा जरा. कसं आहे? जाऊ दे, काय असेल ते होईल. काय त्यांचं आहे ना, जे करता केलं त्यांना ती एकदा करून घेऊ दे. काय त्यांच्या मनाचं समाधान व्हायचं ते होती. परत त्यांना काय करायचे आपले आपण बघू ठरवू की. आपण नाही तुम्हाला काय करायचं. चल घरात चितुडी यायला लागले. काही येड्यागत अवतार केला काय पातळी एका जागेला गप तर तीनदा इथून इथं बसतील. आणि जरा तर लेकरं पण आहे ती, ते बिचारं कोण- टेन्शन घेऊ नको. आणि मित्रांनो, बोल तुम्हाला एक सांगायचं राहिलं की काल जे आपण व्हिडिओ टाकला होता रिअल आहे, अजून तिथं लिंबू हे सगळं आहे. तरी आम्हाला कमेंट काय केली या की अशी दारात लिंबू पडलेली तुम्ही भाजी करून खावा, तुम्ही भूताय. अरे तुझ्या दारात पडल्यावर तू असले भाज्याच करून खातो का? तुला देवानं काय अक्कल बुद्ध्या काय दिली का नाही? अरे वस्तू जेवढी चांगली आहे ना त्याच्या 10 पटीने ही वाईट आहे. कालच्यापासून मी ही जुरती आहे, हिला मी हात लावते नाही त्याला. आणि जायचं म्हणलं तरी ती म्हणते बघूया त्यांचं काय कशा करता केलंय, त्यांचं काय म्हणजे इफेक्ट आपल्याला काय होतोय, त्रास काय होतोय ते बघू. आणि ही एक मूर्ख माणूस आम्हाला अशी कमेंट करतोय, अरे आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुझ्या दारात पण असं पडेल, त्यावेळेस तू काय करशील? करशील काय सांग? अरे आज आम्हाला जशी 2 लेकरं आहेत, आम्हाला त्या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघून त्रास होतोय. का त्रास होतोय आता नेमकं काय कोणाच्या बोकांनी बसतंय हे माहिती. आणि आमचं तरी येडं कालच्यापासून कसं आहे ते तुम्हाला दिसतंय. स्थिर एका जाग्याला काय नाही. मग काय एवढी सायलेंट काय झाली? अगं कसं तू विचार करते? मी वर्षात 6 महिने जर असं व्हायचं म्हणलं तर कसं करायचं? करू दे, किती तोटा करून करणार आहे आणि किती प्रपंच वाटोळ होणार आहे. अरे ह्या हातातलं जर लोकांनी नेलं तर इथलं कोण येत नाही. आणि माणसाला मारायला आणि मरण यायला ती आहे. अशी माणसं माणसाला जर मारायला सुटली असती ना अशानं, तर या धरतरी कोण बघायला राहिलं नसतं. कशाचं बी टेन्शन घेते काय तुझं मला कळच नाही बघ कालच्यापासून. काल थंडी ताप आला म्हणून दिवसभर झोपली. अशा किरकोळ कारणावरून जर तू अशी करायला लागली तर कसं करायचं? कसं किरकोळ आहे का हे? मग काय? किरकोळ आहे का तुमच्याच मनात? अगं डोक्यात ती घेऊ नको ग. डोक्यात तू 3दा घेतलं की त्याचा त्रास होतो. तू डोक्यात जेवढं नाही घेणार ना तेवढं तुला लय फायदे आहे. किरकोळ समजू नका होतं ना. किरकोळ नाही ती कुठलंच गोष्ट. कुठलीही गोष्ट किरकोळ नसते मला माहित आहे, पण मी म्हणतोय तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर. काय होतंय मला बघू दे की. आधी हिथं टाकलं दरवाज्यातच. दरवाज्यात आता टाकलं नाही, आता टाकलंय गुरु जिथं बांधतोय तिथं दावणीत गुरांच्या. मग माणसाला भ्या, प्रत्येकाला भ्या आहे. वाटतं की बाबा हे कसं टाकलंय नेमकं, ह्यांचं काय आहे त्यांचं म्हणजे
कशासाठी केलं आणि विचार येत का नाही मनात वैरीचे तर नाही एवढं मन चित्त मन लय वाईट असतं. कालच्या तर नानाकडे ध्यान लागत नाही, स्वयंपाकूर वाटत नाही, कुठं कामावर काय लक्ष लागत नाही, बोलू वाटत ना कुणाला. तीनदा ती डोक्यात पप्पाला पण सांगितलं, पप्पा असं झालंय. पप्पा म्हणलेलं ध्यान देऊ नको, लक्ष देऊ नको, बघू त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू. पण कुठपर्यंत तोडगा काढायचा आणि त्यांनी तशा चुका करत राहायचे? हा, कुठपर्यंत? मग मी एकच म्हणला म्हणते आपली नशीब आहे म्हणल्यावर अशा दोंडी बसतच असते, प्रत्येकाच्या जीवनात बसते. ते आता एखाद्या नशीब चांगलं म्हणायचं भगवंतानं घडवून दिलंय की त्याला असले त्रास किंवा अशी आजूबाजूची जी शेजापाजारी अशी नसतील, ती सभ्य माणसं असतील. अवघड वाटते, अवघड. इतकं म्हणजे विचार म्हणते तर करू नको. बघू आता पुढे नेमकं काय घडतंय काय नाही. आता सगळं काय विचार करायचं नाही, काय नाही, सगळं सोडून द्यायचं, सगळं ह्यांच्यावर सोपवायचं. बघू काय होतं. तुम्ही जसं म्हणसाल तसं वागती, जसं म्हणसाल तसं राहती, विचार करत नाही, काय बोलत नाही, काय म्हणत नाही, जसं म्हणसाल तसं राहती. काय म्हणतात का ह्याच्यावर आपण काय तर करू, बघू कशासाठी झालं, ही कुणी केलंय काय, त्याच्यावर काय तर मार्ग काढू, हे तोंडात ना शब्द येत नाही. ठकाला माठक राहिल्याशिवाय चालत नाही. व काय जायचं तैसं राहावं लागतं. गरीबाचा काळ राहिला नाही. बोळ्यानं राहून शिना गाळ पाचते ती सुट्टीत जावं लागतंय सरनात. बोळ्याचा काळ राहिला नाहीये. जायचं तैसं राहिलं तर इथं हुई ग तर का ग म्हणल्याशिवाय चालत नाही. तुम्ही मला म्हणताय गप बसती. अहो तुम्हाला बोललेलं पण मी चालत नाही, गप बसलेलं पण चालत नाही. नेमकं करायचं काय? म्या माझी सोन्यासारखी लेकरं आहे ती, चित्रा पाहिजे धरले सरलेली. किती काय होतंय काय ती तर बघू दे, करून घेऊ दे, त्याचं पोट भरून ना. परपंचाचा किती धोंडा झाले. सोन्यासारखं वाहन जाग्याला बसू, किती सोन्यासारख्या घराचं वाटोळ केलं, किती किती केलं. अजून पण तुम्हाला काय बघायचं? अजून काय राहिलंय बघायचं? अगं ज्या हातानं काय बोलताय तुम्ही? ज्या हातानं हात आपलं जायचं चुलीत आणि आपण पण जायचं चुलीत. त्यांचं साधायचं, त्यांचं चांगलं व्हायचं, ते आपलं वाईट गोळू करायचे. आपण मग गेल्यावर माग आहे का बघायला त्यांचं काय होतंय काय नाही? राहणार आहे का बघायला आपण? चांगलं सोन्यासारखं वाहन होतं, ते सुद्धा जाग्याला बसून राहिलं. काय सुद्धा काहीच नव्हतं त्याला फॉल्ट. माणूस दिसत तसं नसतं, कुठचं पण असू द्या. ज्याचं रूप बोळा असतं ना, त्याच्या मागे कारस्थान 16 असते. ती रूपावर जाऊ नका. माणूस बोलतं कसं, बघतं कसं, कायम ध्यान ठेवत जावा. त्याच्या डोक्यात काय चाललंय त्याच्या डोळ्याकडे बघून वळखाय शिका. काय तुम्हाला मी बोललेलं लागतं, पण मी खरं बोलते त्यामुळे तुम्हाला वाईट वाटतं. तुम्ही म्हणता बडाबडा करू नको, कुणाला काय बोलू नको, वाईट सांगा. अहो पण कुठपर्यंत माणसाची सहनशीलता असते? कुठपर्यंत सोसायचं, कुठपर्यंत ऐकून घ्यायचं? आता तुला डोळ्याकडे बघून समजतंय म्हणल्यावर सांग की कोणी टाकलं. माहित आहे कुणी टाकलं? मग सांग की. नाही मला सांगा, तुम्हाला माहित नाही कुणी टाकलं? तुम्हाला पण ओळखू येत नाही का कुणी केलंय कुणी नाही? तुम्हाला माहित नाही का? अगं तुझ्यापेक्षा मला मस्त काय कळतंय. बोलता मला तुम्ही? का बोलता? तुला काय बोललोय? गबस सारखं मग काय वरडत बसते का? आणि वरडून तुला काय मिळणार आहे? गबसून काय मिळणार आहे? गबसून काय मिळणार आहे? सांगा की तुम्ही मला, गबसून काय मिळणार आहे? राग आल्यावर माणूस बोलणार आहे का नाही? माझ्या असं केलं तसं केलं एवढं पण बोलायचं नाही का? कायम कुठपर्यंत 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 झाले की आता 16, 17, 18, 19 वर्ष झाली. अजून कुठपर्यंत पाठीशी टाकायचं? एक ना एक दिवस तर येईल का नाही? त्या दिवसाचीच वाट बघायची आहे ना? तोपर्यंत आपण जाणार एवढं लक्षात ठेवा. त्या दिवसाची वाट बघतो. तुझ्याकडे दम धीर संयम कुठलाच गोष्ट नाही. 19 वर्ष दम कुठवर? कुठवर म्हणजे आयुष्यभर दम धरायचा काय? मग घे तकडे जी माहित आहे ना ती एक आण डोक्यात जाऊन.